शिवसेना पक्षाचे युवा नेते साहिल चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोलीतील साईनाथवाडी इथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात केवळ उत्साहच नव्हता तर एका तरुण नेत्याला मिळालेलं भावनिक पाठबळ आणि आशीर्वाद पाहून अनेक जण गहिवरले। लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलेल्या साहिल चौगुले यांच्यासाठी नागरिकांकडून मिळालेलं हे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद त्यांना नक्कीच भावुक करणारं ठरलं। समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ असणारे साहिल चौगुले यांनी अत्यंत कमी वेळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय। बालपणीच पितृत्वाच्या छायेशिवाय आयुष्याशी संघर्ष करत अनुभवांनी परिपक्व झालेल्या साहिल चौगुले यांनी आपले दुःख कधीच कामाच्या आड येऊ दिलं नाही। उलट तेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं आणि लोकांप्रती असलेल्या आपुलकीचं मूळ बनलं। आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून साहिल चौगुले यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं। या उपक्रमातून त्यांनी मोठ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणलं आणि त्या बदल्यात त्यांचे मनपूर्वक आशीर्वाद घेतले। नागरिकांनी साहिलच्या डोक्यावर मायेचा स्पर्शाचा हात फिरवत त्याला दीर्घायुष्याच्या आणि उज्ज्वल भवितव्याच्या सदिच्छा दिल्या। यावेळी साहिल चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक मनोज हळदणकर, माजी नगरसेवक जगदीश गवते, माजी नगरसेवक आकाश मडवी, माजी नगरसेवक बहादूर बिष्ट, माजी नगरसेवक राजू पाटील, गगनदीप कोहली, समाजसेवक ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील, जब्बार खान, पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, मित्रपरिवार, शुभचिंतक आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी साहिल चौगुले यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय आणि त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। यावेळी केक कापून साहिल चौगुले यांनी आपला वाढदिवस सर्वांसोबत साजरा केलाय। सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे साहिल चौगुले यांनी आपल्या सामाजिक कामांच्या जोरावर नागरिकांमध्ये एक आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं निर्माण केलंय आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून त्यांची लोकाभिमुख कार्यशैली आणि समाजाप्रतीची निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। गेल्या 3 वर्षापासून मी जेव्हापासून माझ्या राजकीय बोलण्यापेक्षा समाजकीय कारकिर्दीला लागलो तेव्हापासून माझे वाढदिवस लोकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये आणि लोकांच्या भरभराट प्रेमामध्ये साजरे होत आहेत। मी माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी आणि फक्त माझ्या प्रभागातून तरच नाही तर ऐरोलीतून, नवी मुंबईमधून लोक आले, मला भेटले, मला शुभेच्छा दिले। त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांच्या सर्वांचं माझ्यावर असंच प्रेम राहून द्या आणि माझ्या हाते लोकांचे लोककाम होऊन द्या हीच ईश्वराने माझी प्रार्थना। काही समाजोपयोगी कार्यक्रम करण्यात आले, छत्री वाटप करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांना। दरवर्षीप्रमाणे छत्री वाटप हे आमचा दर सालाचा कार्यक्रम असतो। मागच्या वर्षी देखील आम्ही 1800 छत्र्या वाटलेल्या घरोघरी आणि यावर्षी सुद्धा आम्ही 2000 छत्र्या वाटप करणार आहोत। आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या हस्ते आम्ही 10 ज्येष्ठ नागरिकांना इथं वाटप केलं आणि उद्या बाकीचे 1990 छत्र्या घरोघरी लोकांच्या पोहोचतील।